नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत छानपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि ते पण लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीनं। तर काय काय साहित्य आहे चला आपण बघून घेऊया। तर चला बघा, इथं कांदा घेतलेला आहे, 2-3 बटाटे, टोमॅटो घेतलेला आहे, आलं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे, हे आपले खडे मसाले सगळे, तांदूळ, इथं मटर, इथं खोबऱ्याचा किस, इथं सगळे गरम मसाले, गोडा मसाला वगैरे, हे आपला गरम मसाला, धनजिरं पावडर, हा पण आपला गरम मसाला आहे, मीठ, हळद। चला आता आपण सुरुवात करूया। चला आता आपण पटापट पहिले मटर सोलून घेऊया। बघा मस्त पैकी मटर घेतलेलं आहे आणि तर मटरची झाली तयारी। आता आपण बटाटे पण लागली सोलून घेऊया। साल सोलून घेते, बटाट्याची साल कापून घेते। आता बारीक बारीक आता आपण चिरून घेऊया। बघा मित्रांनो, मस्त पैकी बटाटा आता चिरलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून ठेवूया। आता आपण इथं लसूण सोलून घेऊया। पटकन आपण 10-12 कळ्या लसूण सोलून घेऊ। तर बघा मित्रांनो, मस्त पैकी आता लसूण सोललेला झालेला आहे। लसूण सोलून झाले, आता आपण कांदा कापून घेऊया बारीक बारीक। आता आपण कांदा चिरून घेऊ। हे बघा मित्रांनो, शेवटचा कांदा आहे। आता कांदा चिरून झाले की आपण आता टोमॅटो बारीक चिरून घेऊया। टोमॅटो चिरून घेऊ। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता छान पैकी टोमॅटो चिरून झालेला आहे। चला आता आपण गॅस ऑन करून घेऊया। थोडीशी कढई जरा जाड आहेत म्हणून त्या हिशोबाने मी आता पहिलेच कढई गरम करायला ठेवली। आता आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊ। बारीक बारीक आलं चिरते। तोपर्यंत लागलीच मी आता तेल टाकून देते। बघा मित्रांनो, मस्त पैकी आता तेल तापलेलं आहे। आता आपण लागली जिरं मोहरी टाकला आहे, लागले कढीपत्ता आणि सगळे खडे मसाले टाकून मस्त पैकी एकजीव करून घेऊया। बरं, गॅस कमी करते आणि आपण लागलेच आपण कांदा याच्यात टाकून घेऊ। छान पैकी मस्त छान सुगंध यायला लागला। मस्त पैकी आता कांदा टाकलेला आहे आणि आपण त्याला चांगल्यापैकी आता लालसर भाजून घेऊया। तोपर्यंत आता झालेला आहे माझे आले लसणाची पेस्ट। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता
चांगल्यापैकी आपला ब्राऊन कलर कांद्याचा झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून देऊ, 1 चम्मच अजून नकभर टाकून देऊया. थोडीशी हिंग, लागलीच आपण एकजीव करून घेऊ. आणि इथे टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट चांगल्यापैकी आता म्हटलं टोमॅटो भाजून घेऊया. तोपर्यंत मित्रांनो इथं गॅस ऑन करते आणि थोडस तेल टाकून आपण मटर बटाटे थोडं भाजून घेऊया, म्हणजे इझिली आपल्याला शिजायला मदत होते. इथं बटाटे पण टाकते आणि चांगल्यापैकी भाजून घ्यायला. आणि लागले ह्याच्यामध्ये आता शेंगदाणे पण एकजीव करून घेऊया. थोडस आपण ह्याच्यामध्ये पण मीठ टाकून देऊ. आधी हळद टाकलेली मित्रांनो, आता थोडेसे मीठ टाकून देते. नंतर आपल्याला भातामध्ये टाकायचंच आहे. आणि चांगल्यापैकी आता एकजीव करून घेते. चला इथं आता बाकीचे मसाले आपण टाकून देऊ. जसं धन-जिरं पावडर 2 चम्मच टाकते, आपला गरम मसाला, आपला गोडा मसाला सगळंच टाकते, आपला रोजचा मसाला आणि आपला तिखट मसाला. जसं पाहिजे तुम्हाला तिखट त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आणि मी जरा तेल वाढवते. आणि एकजीव करून घेऊ आपण. आणि हे सगळ्या भाज्या आपण आता गॅस बंद करून ह्याच्यामध्ये टाकून देऊ. मस्तच. आणि थोडस आता 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. तर 5 मिनिटासाठी थोडेसे आपले भाज्या शिजून होते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता उघडत्या 5 मिनिटं झालेला आहे. हे बघा छान पैकी आता आपले जरा 60-70% आता भाज्या शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण वरून जरा गॅस कमी करते आणि आपण तांदूळ टाकून घेऊया. आणि जेवढं तांदूळ आहे त्या हिशोबाने आपण पाणी घ्यायचं. बघा आता आपण मीठ चवीनुसार टाकून देऊ. आधी टाकलेलं आहे, थोडंसंच टाकलं होतं. आता आपण चांगल्यापैकी टाकून देऊ. गॅस आता फुल करते, एकजीव करून घेते. मस्त पैकी आता एकजीव झालेला. आता याला झाकून ठेवू.
बघा मस्तपैकी गॅस बंद केलेला आहे. इथं आपण 15 मिनिटं झालेला आहे. हे बघा मस्तपैकी आता आपला मसाला भात रेडी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गार्निशिंग करू कोथिंबीरची. हे बघा मस्तपैकी गार्निशिंग झालेली आहे. इथं आपण खोबरं पण किसलेलं आहे ते पण टाकून देऊ. मस्तपैकी कसा वाटला आजचा महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचा आपला मसाले भात. तर थोडीशीच आपले साहित्य होते त्याच्यामध्ये मी केले आणि अशाच प्रकारे तुम्ही घरी बनवा. मस्तपैकी एक नंबर चविष्ट आणि सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे. आणि कशी झाली आजची डिश नक्की कमेंट मध्ये सांगा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.